जय शिवराय मित्रांनो, सिलेंडर गॅस हा आपल्या सर्वांच्या दररोजच्या जीवनातला फार महत्त्वाचा घटक असतो. हा जर भडकला तर आपल्याला सुद्धा भडकावं लागतं, वादळ पेटतं. म्हणजे सिलेंडर गॅस जर महागला तर आपल्या घरामध्ये अडचण होते, बजेट ढासळतं. मात्र आताच त्यातमध्ये सकाळ न्यूज नेटवर्कने एक माहिती दिलेली आहे, बातमी दिलेली आहे बघा. ताजी बातमी आहे, 7 एप्रिलची ही बातमी आहे. यामध्ये काय म्हटलं आहे बघा की घरगुती गॅस सिलेंडर हा तब्बल किती रुपयांनी महागलेला आहे? तब्बल 50 रुपयांनी महाग झालेला आहे. त्या संदर्भातली काही माहिती आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरात दरात तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे ताज्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये आता किती गॅस आहे? दिल्लीमध्ये साधारणतः गॅस सिलेंडरचे दर 803 रुपयावरून 853 रुपयावर गेलेले आहेत. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येक 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे तरी त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार नसलेसुद्धा पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलेले आहे. तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पेट्रोल व डिझेलचे दर कमी केले जाण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तेल कंपन्यांकडून यावेळी उज्ज्वला योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरात सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे. काय म्हटले बघा, उज्ज्वला योजनेअंतर्गत जो काही गॅस दिला जातो त्याच्यामध्ये सबसिडी दिली जाते, त्या उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरातही आता वाढ करण्यात आलेली आहे. किती वाढ करण्यात आलेली आहे बघा, तर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सिलेंडरचे दर 503 रुपयावरून 553 रुपयावर गेलेले आहेत. बदललेले दर तत्काळ प्रभावाने लागू होतील असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे हे दर लवकरच लागू होणार आहेत. तर बघा, आता मुंबईमध्ये सिलेंडरचे दर किती आहेत? 802.50 रुपयावरून 853.50 रुपयावर हे दर गेलेले आहेत गॅस सिलेंडरचे. तर कोलकात्यामध्ये किती आहेत? 829 रुपयावरून 879 रुपयावर. चेन्नईमध्ये 818.50 वरून 868.50 रुपयावर हे गॅसचे दर गेलेले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर हे 15% कमी झालेले आहेत. सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे प्रत्येकी 2 रुपयांची वाढ केलेली आहे. पेट्रोलवर आता 13 रुपयाचे तर डिझेलवर 10 रुपयाचे उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे वाढीव शुल्काचा फटका ग्राहकांना बसणार आहे. तर तेल कंपन्यांकडून गेल्या 15 मार्चपासून पेट्रोल डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता हा बदल करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा, आता गॅस भडकलेला आहे. महागाईच्या काळात, महागाईच्या दिवसात पुन्हा 50 रुपयांनी घरगुती गॅससुद्धा भडकलेला आहे. गेल्या काही दिवसापासून घरगुती गॅस शांत होता, मात्र आता थेट 50 रुपयाने उसळी मारलेली आहे. 50 रुपयाने गॅस महाग झालेला आहे.